ठाण्यातील वर्तकनगर येथील जुन्या इमारती व पुनर्वसनाच्या प्रश्नावर ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव व ठाणे शिवसेना शहर प्रमुख राजू पाठक यांनी आज नागरिकांबरोबर ठाणे महानगरपालिका येथे सौरभराव आयुक्त यांच्याबरोबर बैठक घेतली। महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील वर्तकनगर येथील वर्तकनगर नाक्यावरती म्हाडाचा लेआउट त्याच्यावरती पीपीपी तत्वावर म्हणजे प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये त्याचं टेंडर काढण्यात आलं। टेंडरचं 2017ला ते महापालिकेमध्ये महासभेमध्ये तो टेंडर पास करण्यात आला, म्हणजे कशा प्रकारे द्यायचं। पण त्यावेळी असं ठरलं होतं की स्थानिक रहिवाशांना आणि स्थानिक भूखंडधारकांना विश्वासात घेतल्यानंतरच या टेंडरची पुढची पूर्तता करण्यात आली। आता 2-3 महिन्यापूर्वी असं झालं की टेंडर लागल्यानंतर लोकांना कोणाला विश्वासात घेतलं नाही, डायरेक्ट कोणतरी येतात, हे खाली करा, तुम्ही उद्याच्या उद्या खाली झाला पाहिजे, बुलडोझर आणणार, हे आणणार, अशी दादागिरीची भाषा वापरून तिथे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न चालले होते। परंतु आज आम्ही आयुक्त साहेबांना एक रिक्वेस्ट केली, सदर प्रोजेक्टला कोणाचाही विरोध नाही, सदर प्रोजेक्ट हा व्हायलाच पाहिजे, परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन हा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे। निवासी भूखंड, निवासी गाळेधारक या लोकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांचं भाडं ठरलं पाहिजे, त्यांना किती एरिया देणार ते पाहिजे, किती दिवसात त्यांना देणार ते पाहिजे, त्याच्यानंतर जे रेसिडेन्शियल लोक आहेत, राहणारे जे निवासी लोक आहेत, त्यांना कुठे देणार, त्यांना किती टाईपचं किती पुढेचं घर देणार, हे सगळं क्लिअर झालं पाहिजे। प्रोजेक्टला कोणी विरोध करत नाही, तर या सदर प्रोजेक्टसाठी आज सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पहिली प्राथमिक चर्चा आज झाली आहे आणि प्रोजेक्ट 100% आम्ही करायला देणार आहोत आणि होणार। पण काही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा करण्यासाठी त्या प्रोजेक्टवरती दादागिरी करून प्रोजेक्टच्या लोकांना खाली करण्याचा प्रयत्न करतात, तो आम्ही करायला देणार नाही। कारण आमचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे पहिले राहिलेले मुख्यमंत्री आणि आताचे महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आणि आमचे दैवत एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे स्थानिक आमदार प्रतापजी सरनाईक आणि जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के आमच्या बरोबर आणि लोकांबरोबर आहेत। शिंदे साहेबांचे एक चांगलं हे आहे की प्रत्येकाला गरीबाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या प्रत्येकाचा गरीब न्याय देण्याच्या याच्यावरतीच आज मी स्वतः शहर प्रमुख आहे। लोकांना मी ठासून सांगितलंय, तुमचा प्रश्न क्लिअर झाल्याशिवाय तिथे डेव्हलपमेंट होणार नाही। तर अशा प्रकारचे डेव्हलपमेंटला विरोध नाही आहे, पण आयुक्त साहेबांना आम्ही आता मेसेज दिलेला आहे की अशा पद्धतीने डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे। आयुक्त साहेबांनी आमचे मुद्दे सगळे त्यांनी घेतलेले आहेत, लिहून घेतले आहेत, त्याच्यावरती परत चर्चा होईल, त्याच्यावरती परत डिस्कशन होईल, आम्ही मार्ग काढणार। 2 पावलं मागे पण येतील लोक, 2 पावलं पुढे पण जातील, असा मार्ग काढून तो 100% आम्ही प्रोजेक्ट करणार। पाटील, आम्ही कोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये होतो। उच्च न्यायालयाने आम्हाला घरं खाली करून प्रमाणाने अल्टरनेट ॲग्रीमेंट करायला सांगितलं होतं आणि आम्ही ॲग्रीमेंटच्या कॉपी यांच्याकडे कधीपासून मागतो, पण ॲग्रीमेंटची कॉपी देत नव्हती। पण आज राजू पाठक साहेब, कार्यसम्राट सर प्रतापराव सर नाईक आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज आमची चांगली मीटिंग झाली आणि त्यांचे आम्ही मुद्दे त्यांनी ऐकून घेतले आणि त्याच्यावरती ते काही निर्णय घेणार आहेत। कारण ज्या बिल्डिंगमध्ये आम्हाला घरं देणार आहेत 54, 55, 56, त्या बिल्डिंगमध्ये कायमस्वरूपी घरं होणार नाही याची स्टेटमेंट महापालिकेने उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे। मग आमच्यासाठी कायमस्वरूपी घरं कशी काय होणार ती? तीच जर घरं आमची होत आणि म्हाडाने आम्हाला क्लिअर कट सांगितलेलं आहे, ते लिहून दिलेलं आहे, या इथे जी लोक राहत आहेत त्या लोकांसाठी लोकांनी पात्र अतिक्रमणधारकांना याच जागेवरती हे करायचं आहे, तरी आम्हाला त्या जागेवर न करता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी का जातात? आमचंही त्याच ठिकाणी विस्थापन करावं हीच आमची कल्पना आहे। जी ती योजना राबवतात त्या योजनेमध्ये आम्ही समाविष्ट व्हायला तयार आहोत। जे नियमात बसेल त्या नियमाप्रमाणे आम्हाला हे द्या, आम्ही कुठलीही वाढीवची मागणी करत नाही। पण ती मागणी त्यांनी आज ऐकून घेतलेली आहे, त्याच्यावरती काय ते आता निर्णय घेतील ते आम्हाला कळवतील। पण आजची सभा चांगली झाली आणि ती मी सर्वांचे आभार मानतो। एकनाथ शिंदे साहेब, प्रतापराव सरनाईक आणि राजू पाटील साहेब यांनी आज भरपूर सहकार्य करून आज चांगली मीटिंग लावली।